पण आता हा स्प्रेड करता करता स्क्रेप करून घेऊयात. राईट. मला सांगा, मग असे तुम्ही म्हणालात की आता लग्नाचं जरा पावलं उचलायची आहेत तुम्हाला, बरोबर? काय अपेक्षा काय आहेत, म्हणजे कशी बायको हवी आहे, क्या सोच रखा है की मेरे सपनों में वगैरे असं काय असेल ना? तसं नाही आहे. जस्ट लाईक मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. सो येस, लाईक फॅमिलीमध्ये राहणारी आणि माझ्यावरती प्रेम करणारे जी ते सांगू शकत नाहीत पण मी ओळखू शकतो. पण करेक्ट आहे तुमचं. जॉईंट फॅमिलीत असताना आपली पहिली अपेक्षा तीच असते. बरोबर. पुढे सो बटर लावून झालं, विल टेक वन मोर टोस्ट. ओके. आता आपण ह्याला तिखट चटणी लावूया. बरं. तिखट चटणी लावून स्प्रेड करायची का? हो. बरं, मग मी याच्यावरती घालतो, तुम्ही ती स्प्रेड करा. ठीक आहे. पुढे काय लागणार आहे? हे झालं, आपण त्याचं स्टफिंग रेडी करूया. बरं. ह्याच्यात काय काय घालायचं आहे? थोडासा बटाटा उकळून कुस्करलेला. येस, थोडासा. बस बस. ओके. पुढे कांदा ॲड करूया त्याच्यातच थोडंसं, एक चमच बस. थोडी चटणी. कोणती? तिखट चटणी. तिखट चटणी. पुरे इतकी? हो. ओके. आपण गरम मसाला ॲड करूया. बरं. बघा किती लागणार आहे. बस. थोडंसं मीठ. मीठ आणि थोडंसं ओरिगानो. ओके. ओरिगानो आणि हर्ब्स थोडेसे आपण यूज करूया. चिली फ्लेक्स ॲड करूया थोडेसे. बरं. मिक्स करून घेऊया. आधी आपण बटर आणि जी लाल चटणी होती ती या टोस्टवरती व्यवस्थित स्प्रेड करून घेतली. आता आपण जरा इकडे वेगळं मिक्सचर तयार करतोय. हो. बरोबर ना? बरोबर. पियुष सर, आता आपण त्याच्यावरती स्प्रेड करून घेऊया. ओके. मी हातात धरतो म्हणजे सोपं पडेल तुम्हाला. भरून घ्यायचं त्याच्यावर. भरून घ्यायचं. ओके. आपण हे टोस्ट याच्यावर स्प्रेड करून घेतलेलं आहे. बरं. आता आपण अजून एक प्लेट घेणार. अजून एक प्लेट. आता आपण थोडासा कांदा घेऊया. बरं. आता हे चवीसाठी बाकी सगळे पदार्थ. आता पण आपण टॉपिंग ॲड करून घेऊ. बरं. त्याच्यानंतर आपण गोड चटणी घेऊया. ओके. त्याच्यावर आपण शेव घालायची थोडी. फॅन्टास्टिक. डाळिंबाचे दाणे आपण बऱ्याच वेळेला चाट पदार्थावरती यूज करू शकतो. त्याच्यामुळे ते तुम्ही घालू शकता. किंवा कांद्याची पात कधी कधी आपल्याला जरा कच्च्या भाज्यांमध्ये चीज घालायचं. चीज थोडंसं असं कधीच नसतं. चीज भरपूर घालायचं पाहिजे. हा 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 हा. मला वाटतं रेसिपी तयार आहे आपली. आपलं रेसिपी रेडी झाली आहे. वा, फॅन्टास्टिक. चाट टोस्ट रेडी आहेत. अप्रतिम. द्या द्या, माझ्या हातातच द्या, कारण आता मीच लगेच खायला सुरुवात करणार आहे. पण तुम्हाला खायची असली चाट टोस्ट तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. चाट टोस्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, टोस्ट, शेव, बटर, कांदा, किसलेलं चीज, चिली फ्लेक्स, लाल चटणी, गोड चटणी, ओरेगानो, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम टोस्टला बटर लावून त्यावर तिखट चटणी लावावी. नंतर बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, कांदा, तिखट चटणी, गरम मसाला, मीठ, ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घालून सारण तयार करून घ्यावं. चटणी लावलेल्या टोस्टवर तयार सारण, कांदा, गोड चटणी, शेव आणि किसलेलं चीज घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.